हे तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज आम्ही फेअरवेल पार्टीचं इन्व्हिटेशन देण्यासाठी इथे जमलेलो आहे आणि थोड्याच वेळात काही मिनिटांमध्ये सगळ्या सिनियरला, मॅडम सरला फेअरवेल पार्टीचं इन्व्हिटेशन देणार। चला तर बघूच मग आज दिवसभरात काय काय होतं आणि काय काय नाही। पहिले तर आम्ही सर्व थर्ड इयरचे विद्यार्थी मुलं मुली इथे जमलेलो होतोच आणि आम्हाला इन्व्हिटेशन देण्यासाठी प्रत्येक सरला, मॅडमला आणि सर्व सिनियरला बी इन्व्हिटेशन द्यायचे होते। चला तर मग लगेच बघूत आणि एक व्हिडिओ बी क्रिएट करायचा होता। चला तर मग लगेच बघूत किती वेळामध्ये आमचं इन्व्हिटेशन देणं होते आणि त्यासाठी आम्ही निघालतो सर आणि मॅडम त्यांच्या लगेच कॅबिनकडे। पहिली तर माझीच बारी होती आणि गेलोत मग लगेच इन्व्हिटेशन देण्यासाठी। इन्व्हिटेशन साठी आम्ही जाते, बघू शकता आमच्या पाठीमागे सगळी ट्रॉली आहे। आणि कुठे तुम्ही पैकी असं इन्व्हिटेशन कार्ड आम्ही बनवलेलं होतं। त्यामध्ये प्रत्येक सर, प्रत्येक मॅडम आणि सर्व सिनियरसाठी एक स्पेशल ड्रेस कोड आणि त्यांची सिग्नेचरसाठी एक अटॅचमेंट। काही सर आणि काही मॅडमना इन्व्हिटेशन दिलंच होतं आणि थोड्या काही राहिल्या होत्या आणि डबल आम्ही जात होतो त्यांना बी इन्व्हिटेशन देण्यासाठी। मित्रांनो, इन्व्हिटेशन द्यायला जाते। यानंतर लगेच सर्व सिनियरला पण इन्व्हिटेशन द्यायचं होतं आणि त्यांचा फोटो सेशन पण होता। थोड्या वेळात येणारच आहे, बघू चला तर मग पुढे काय काय होते काय काय नाही। थोड्या वेळामध्ये सर्व सिनियर पण आले होते आणि सर्व सर पण जमले होते आणि फोटो काढण्यासाठी सर्वजण रेडी झाले होते आणि बसवण्यासाठी कॅमेरामॅन ॲडजस्टमेंट करत होता। ऊन खूपच होते त्यामुळे गरमी पण खूपच होत होती आणि तेवढ्या गरमीमध्ये हा फोटो सेशन चालू होता। स्माइल, थोड़ी स्माइल। प्रिन्सिपल सर, स्माइल करा थोडी। हे तर मित्रांनो, सगळे फोटोसाठी रेडी झालेले आहेत आणि थोड्याच वेळात फोटो सेशन होणार आहे। प्लीज गिव्ह मी वर चष्मा, मला चष्मा देऊन टाका। इतक्या उन्हामध्ये फोटो सेशन चालू आहे आणि हे आमचा कॅमेरामॅन। फोटोचं काढून झाला होता आणि त्यानंतर लगेचच त्यांना एक ट्री बनवायची होती आणि ट्रीवरती आपले थंब लावायचे होते। म्हणजेच आम्ही थर्ड इयरनं त्यांना इन्व्हिटेशन दिलं आणि त्यांनी जी सिग्नेचर केली ती ट्रीच्या फॉर्ममध्ये एक सजावट म्हणून आम्ही ठेवणार होतो, आठवण म्हणून ती ठेवणार होतो। चला तर मग प्रत्येक जणांनी कशा प्रकारे थंब लावले ते बघूत। थंब वगैरे लावून झालाच होता आणि त्यानंतर लगेच त्यांची सिग्नेचर करायची होती आणि त्यांचं नाव लिहायचं होतं। इन्व्हिटेशन कार्डवर संपूर्ण सिनियरची सिग्नेचर आणि त्यांचं नावासहित ते इन्व्हिटेशन कार्ड बनवलेलं होतं।
लगेचच मग इन्व्हिटेशन कार्डवर सिग्नेचर करण्यासाठी खूपच गर्दी जमा झाली आणि आवडतं प्रेम. डिग्रीच्या विद्यार्थ्यांचे सिग्नेचर आणि थंब घेणं झालं होतं आणि त्यानंतर लगेचच डिप्लोमाची बी सुरुवात झाली. हळूहळू प्रत्येकजण आपापल्या परीने थंब लावत होते आणि त्यानंतर लगेचच सिग्नेचर करायला बी सुरुवात होणार होती. चला तर मग बघूत कशा प्रकारे